दापोलीमध्ये पोक्सोच्या वाढत्या घटनांविरोधात नागरिकांचा संतप्त एल्गार, दोषींना कठोर शिक्षा देण्याची आग्रही मागणी. सविस्तर वृत्त. दापोली तालुक्यात अवघ्या 4 दिवसांच्या कालावधीत 4 जुलै ते 7 जुलै 2026 या 4 दिवसांमध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत 3 गंभीर गुन्हे घडल्यानं दापोली तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर निवेदिता प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या पुढाकारानं समस्त दापोली तालुक्यातील नागरिकांच्या वतीनं तहसीलदार दापोली यांना 10 जुलै रोजी निवेदन सादर करून सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात नमूद करण्यात आल्याप्रमाणे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना या दापोलीसारख्या सुसंस्कृत तालुक्यासाठी अत्यंत धक्कादायक, संतापजनक आणि लाजिरवाण्या आहेत. अल्पवयीन मुलीला मातृत्वास भाग पाडणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी. त्याचप्रमाणे सर्व आरोपींवर कायद्यानं कठोर कारवाई करून भविष्यात अशा विकृत प्रवृत्तींना जरब बसेल अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्व आरोपींना नागरिकांसमोर आणि माता भगिनींसमोर चापकाचे फटके मारावेत आणि डिसेंबर 2025 मध्ये एका दिव्यांग युवतीवर 72 वर्षाच्या वृद्धानं केलेल्या अत्याचार प्रकरणात अटक असलेल्या आरोपीला देखील फाशीची शिक्षा करण्यात यावी. त्याचप्रमाणे त्या पीडित युवतीला शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ तातडीने मिळावा अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन स्वीकारताना तहसीलदार दापोली यांनी दापोली तालुक्यात घडलेल्या सलग घटनांबाबत खंत व्यक्त केली. नागरिकांनी मांडलेल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिलं. दापोली तालुक्यात वाढत्या पोक्सोच्या घटनांविरोधात संतप्त नागरिकांचा एल्गार, दोषींना कठोर शिक्षा देण्याची आग्रही मागणी. विशेष प्रतिनिधी सलीम रखांगेसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.